मुंबईत मालाड पोलिसांनी मोठी कारवाई केली। मुंबईतील मालाडच्या मालवणी परिसरात बेकायदेशीरपणे क्लिनिक चालवणाऱ्या 2 बोगस डॉक्टरांवर कारवाई केली आहे। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखे कक्ष 12ने कारवाई केली आहे। परवेश अब्दुल अजीज शेख, शहाजी या साहब अली अशी आरोपींची नावे आहेत। आरोपी परवेज अब्दुल अजीज शेख हा एका हत्येच्या प्रकरणात 2003 पासून फरार होता। त्याच्या मुलुंड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद होता। या परवेश शेखचा शोध घेत असताना मुंबई पोलिसांच्या पथकाने मालवणमधील क्लिनिकचा भांडाफोड केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार परवेश शेखच्या विरोधात 2023 मध्ये हत्येचा गुन्हा नोंद होता। पोलिसांत गुन्हा नोंद झाल्यानंतर फरार होता। मुंबई पोलिसांचं पथक त्याच्या मागावर होतं। यावेळी आरोपी हा मालवणी परिसरात अवैध क्लिनिक चालवत असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी महानगरपालिकेतील आरोग्य विभागाच्या सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेऊन क्लिनिकवर छापा टाकला। या क्लिनिकमधील बोगस डॉक्टर परवाना नसताना इंजेक्शन आणि सलाईन देऊन फसवणूक करत असल्याचं आढळलं। त्यानंतर पोलिसांनी या बोगस डॉक्टरला अटक केली। या कामात त्याची पत्नी त्याला साथ देत असल्याचे आढळले। आरोपीच्या पत्नीकडे BMS ही पदवी आहे। या क्लिनिकमध्ये परवाना नसलेली औषधे ठेवली जात होती। या प्रकरणी पोलिसांनी परवेश शेख आणि त्याची पत्नी यांच्या विरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 419, 420, 34 या कलमासह महाराष्ट्र मेडिकल प्रोटेक्शन ॲक्ट कलम 33A, 33B, 35(2), 36 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान गुन्हे शाखेने आरोपींना मालवणी पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे। या आरोपी विरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात 2021 तर मालवणी पोलीस ठाण्यात 2019 आणि 2020 मध्ये फसवणुकीचे गुन्हे नोंद आहेत। या प्रकरणात आरोपी परवेशसह त्याची 32 वर्षीय पत्नी यांच्या विरोधात मालवणी पोलीस ठाण्यात 2023 मध्ये फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता।